जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं। हमारी खुशनसीबी है कि हम भारत देश में रहते हैं। जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं। हमारी खुशनसीबी है की हम भारत देश में रहते हैं। सर्वप्रथम मी आज स्वतंत्र दिवस आहे आणि त्याच्यासाठी मला हे बोलायचे आहे की जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं। हमारी खुशनसीबी है की हम भारत देश में रहते हैं। माझ्या वतीने सर्व देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने जे या देशवासियांना निर्बंध घालण्यात येत आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी, सरकारला हे सांगण्यासाठी की अंग्रेज गेलेले आहे आणि आता आपली जे सरकार आहे, आपला जे देश आहे ते डेमोक्रेटिक लोकशाही पद्धतीने चालणारा देश आहे। काही डिक्टेटर सारखा देश नाही आहे की जिथे कोणताही एक म्युनिसिपल कमिशनर उभे राहतो आणि ते सांगतो की नाही आता हे दुकानं बंद राहणार आहे, तुम्ही हे खाऊ शकत नाही। तर त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज एक पार्टी ठेवली होती आणि त्याच्यामध्ये जे म्युनिसिपल कमिशनर, बघा हे खूप महत्वाचं आहे की राज्य सरकारने काही पॉलिसी डिसिजन घेतलं नाही। तुगलकी फरमान ज्या म्युनिसिपल कमिशनरला वाटलं की इथे माझी दादागिरी चालू शकतं तर त्यांनी एक फरमान जारी केलं की आज हे आम्ही दुकानं बंद ठेवणार आहे। सरकारने पॉलिसी डिसिजन घेतलं असतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद ठेवायचं आहे या कारणाने तर आम्ही मानलं असतं। अशा प्रकारचे जे नवीन नवीन डिक्टेटर्स या सरकारमधून तयार होत आहे त्याचा आम्ही विरोध करत आहे। म्हणून मी आज दुपारी एक पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये चिकन बिर्याणी आणि मटन कोरमा, कारण सरकारने आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं की आज सर्व मटन आणि चिकनची दुकाने जे आहे ते बंद राहणार आहे, आम्ही बंद ठेवणार आहे। त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज पार्टी ठेवली होती। त्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आमंत्रित केलं होतं आणि जे 7-8 जे आयुक्त आहे, जे नवीन डिक्टेटर्स तयार झालेले आहे, त्यांनी हे आदेश फरमान, तुगलकी फरमान जे जारी केलं होतं त्यांनाही निमंत्रित केलं होतं। आता बिर्याणी सुरू आहे, मटन खोरमा ही तयार होत आहे। ते आले तर बरं, नाही आले तर आपण सोबत बसू आणि जेवण करू, आपण पार्टीचा स्वाद घेऊ आपण।